नमस्कार मित्रांनो, सोना एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 2.5 किलोवॅटचा इन्व्हर्टर आणि 2 किलोवॅटचे जी ऑफग्रिड सिस्टीम आहे, पॅनल सिस्टीम, हे आपण कशा पद्धतीने वापरलेले आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इक्विपमेंट वापरलेले आहेत आणि याला खर्च किती आला, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल, हा आहे सोलर पॅनल आहेत 4. तर आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 7,500 रुपयाला 535चा असू द्या, 500 वॅटचा असू द्या, हा पॅनल आपण प्रोव्हाइड करतो. म्हणजे 4 पॅनल जे आहेत ते 7,500 गुणिले 4 जेव्हा करतो आपण, तर 30,000चे मित्रांनो हे सोलर पॅनल आहे. त्यासोबतच आपल्याला स्ट्रक्चर जे आहे पॅनलवरती, स्ट्रक्चरवर आपण पॅनल उभा केलेला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत, जसं की पत्रे आहेत, पत्र्यावरती सुद्धा इन्स्टॉलेशन करू शकतो, ग्राउंड लेवलला सुद्धा इन्स्टॉलेशन करू शकतो. तर पत्र्यावर असू द्या, ग्राउंड लेवलला असू द्या, आपण 1,600 ते 2,000 रुपयापर्यंत पर पॅनलच्या हिशोबाने आपण स्ट्रक्चर प्रोव्हाइड करतो मित्रांनो. त्यामध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस वेगळे असतात. फक्त स्ट्रक्चरचे चार्जेस तुम्हाला सांगितले मी 1,600 ते 2,000 पर्यंत. त्यासोबतच पुढे या सर. तर मित्रांनो बघा, हे आहे लाइटनिंग अरेस्टरचा पोल. आपण वरती लाइटनिंग अरेस्टर लावलेला आहे आणि त्याची अर्थिंग जी आहे, ह्या पिवळ्या केबलने आपण लाइटनिंग अरेस्टरची अर्थिंग घेतलेली आहे. बरेच जण काय करतात की लाइटनिंग अरेस्टरची अर्थिंग जाऊ द्या, काय गरज आहे वगैरे देत नाहीत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे लाइटनिंग अरेस्टरची अर्थिंग करणं, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे विजा वगैरे पडतात तर त्या विजापासून आपल्याला त्याचा बचाव होऊ शकतो. आणि लाइटनिंग अरेस्टरच्या अर्थिंग सोबतच आपल्याला स्ट्रक्चरची अर्थिंग किंवा जे आपण पॅनलची अर्थिंग जे आहे, पॅनल स्ट्रक्चरवर बसवलंय त्याची अर्थिंग सुद्धा खूप जास्त महत्वाची असते. तर ती तुम्हाला सुद्धा दाखवते पुढे. तर मित्रांनो, हे बघा, आपण पॅनलला अर्थिंग दिलेलं आहे. हे कॉपरचं केबल आपण 2.5 mm चं कॉपर केबल वापरलेलं आहे. खालच्या बाजूला तिथे रॉड आहे आणि याची अर्थिंग आपण स्ट्रक्चरला दिलेली आहे, जेणेकरून काही जर फॉल्ट वगैरे झाला तर तिथे तो जो फॉल्ट आहे तो ग्राउंडला जायला पाहिजे. यामुळे आपण काय केलेलं आहे, ग्राउंड अर्थिंग प्रॉपर केलेली आहे. हे झालं सुरुवातीला मी पॅनलचं सांगितलं, त्यानंतर स्ट्रक्चरचं, त्यानंतर अर्थिंगचं. अर्थिंग आपल्याकडे 1100 ते 1500 पर्यंत अर्थिंग मटेरियल पूर्ण भेटतं, ज्यामध्ये लाइटनिंग अरेस्टर असेल, अर्थिंग पावडर असेल, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. यासोबतच आणखी आपण डीसी केबल वापरलेला आहे. बघा, हा दिसत असेल तुम्हाला. इथून आपण या कंपाऊंडच्या बाजूने, कंपाऊंड दाखव मित्रांनो, आपण हे जे डीसी केबल आहे बघा, कंपाऊंडच्या बाजूने आपण डीसी केबल व्यवस्थित नेलेला आहे. इथपर्यंत मोकळा आहे. इथून पुढे आपण पाईप लावून डीसी केबल त्या इन्व्हर्टर बॅटरी पर्यंत नेलेला आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण पॉलिकॅपचं डीसी केबल वापरतो. यामध्ये तुम्हाला डीसी केबल जे आहे ते एक म्हणजे एकदम कमी दरामध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे. या गोष्टी सगळ्या इन्क्लूडच असतील, त्यामुळे त्याचं काही अडचण नाहीये. तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड मध्ये सांगितलं जाईल. आणि याच्यासोबत आपण MC4 कनेक्टर वापरलेत. MC4 कनेक्टर असू द्या, Y2 कनेक्टर असतील वेगवेगळे, या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत. आणि या सर्व सेटअपचं जे कनेक्शन आहे ते मित्रांनो, आपण ते मागच्या साईडला तुम्हाला ग्रीन जे कापड दिसतंय, त्या ग्रीन कापडमध्ये आपण इन्व्हर्टर बॅटरी ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 बॅटरी आणि एक MPPT इन्व्हर्टर यूज केलेला आहे. तो सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतोय. त्याची रेंज काय असेल, त्याची किंमत काय असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू मध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण हा MPPTचा इन्व्हर्टर वापरलेला आहे. 3350चं मॉडेल आहे, 24 वोल्टचं. त्यामध्ये खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल 200 अँपिअरची आपण बॅटरी सुद्धा यूज केलेला आहे त्यामध्ये. आणि इथून आउटपुटचा सप्लाय आपण पूर्ण या साईडला दिलेला आहे. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल, आपण पूर्ण सेटअप देतो. त्यामध्ये फक्त बॅटरी पाहिजे, फक्त इन्व्हर्टर पाहिजे, फक्त पॅनल्स पाहिजेत, जे काय असेल इंडिव्हिज्युअल तुम्हाला जरी पाहिजे असेल, जे इन्स्टॉलर असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि आपण हे इन्स्टॉलेशन सगळ्यात महत्त्वाचं अमरावती जिल्ह्यामध्ये केलंय, जे की माझ्या होम टाउन पासून 400 ते 500 किलोमीटर डिस्टन्स वरती आपण हे इन्स्टॉलेशन स्वतः येऊन करून दिलेलं आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकदम कमी दरामध्ये तुम्हाला तिथे पूर्ण सोलर पॅनलचं इन्स्टॉलेशन असू द्या, इन्व्हर्टर बॅटरी असेल, सोलर पंपिंग सिस्टीम असेल, या सर्व गोष्टी भेटतील. तर आजच संपर्क करा. तुम्हाला 86 जो नंबर आहे तो नंबर मी टाकणारच आहे स्क्रीनवरती. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही कळवू शकता. धन्यवाद सर्वांना.